पुणे महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी पदभरती जाहिरात जाहीर करण्यात आली आहे। शिक्षक पदभरतीसाठीची पाहू शकता पुणे महानगरपालिका मराठी माध्यम करार पद्धतीवरील म्हणजेच कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरती जाहिरात। शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका संचालित मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी सन 2025-26 करता तात्पुरत्या स्वरूपात केवळ 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी करता दरमहा एकवट मानधन रक्कम 20,000 अक्षरी 20,000 रुपये व करार पद्धतीवरील इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक पदाकरता निवड आणि प्रतीक्षाआधी शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुणानुक्रमे नेमणूक करण्यात येणार आहे। यामध्ये पाहू शकता विहित करण्यात आलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचे विहित नमुन्यातील वैयक्तिक माहितीचे अर्ज गुणपत्रक आणि प्रमाणपत्राच्या प्रमाणित साक्षांकित छायांकित प्रतीसह शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय कै भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोपखाना शिवाजीनगर पुणे 5 येथे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 5 दिवसापर्यंत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते 2 या वेळेपर्यंत हस्तपोस्टील या स्वीकारण्यात येतील। पोस्टाने टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत। पाहू शकता अर्ज सादर करतेवेळी उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्र ही पडताळणीसाठी सोबत घेऊन येणं आवश्यक आहे। यामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राधान्यक्रमाने खालीलप्रमाणे निश्चित केली जाईल। यामध्ये इयत्ता 1ली ते 12वी मराठी माध्यमातून शिक्षण D.Ed B.Ed मराठी माध्यमातून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्यानंतरनं इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी 12वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व D.Ed B.Ed मराठी माध्यमातून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्यानंतरनं इयत्ता 1ली ते 10वीसाठी मराठी अथवा इतर माध्यमातून 12वी मराठी माध्यमातून असणं आवश्यक आहे। यामध्ये शिक्षण D.Ed किंवा B.Ed मराठी माध्यमातून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। यानंतर पाहू शकता इयत्ता 1ली ते 12वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण आणि D.Ed B.Ed मराठी माध्यमातून असणं आवश्यक आहे। त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता CTET TET चाचणीच्या गुणानुक्रमे उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्राधान्यक्रमाने तयार करण्यात येईल। तर यामध्ये एकूण जागा 213 आहेत। त्यामध्ये पाहू शकता 90% प्रमाणे ही पदे भरली जातील। अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती भटक्या जमाती क ब आहे क आहे ड साठी क आणि ड साठी जागा नाही आहेत। त्याच्यानंतर पाहू शकता विभक्त मागास प्रवर्ग जो आहे यासाठीच्या 2 इतर मागास प्रवर्ग 48 SC-BC प्रवर्गासाठीचे 19 EWS साठी जागा नाहीये। अराखीव ओपनसाठी 61 अशा एकूण 191 जागा झाल्या 90% प्रमाणे। तर वरील आरक्षणात पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्राप्त व पात्र उमेदवारांनुसार जागांमध्ये बदल करण्याचे अधिकार हे महानगरपालिका आयुक्त यांचे असतील। या संदर्भात सर्वसाधारण अटीचे आहेत। पाहू शकता उमेदवाराचं वय 38 वर्षापर्यंत कमाल वयोमर्यादा आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत असणार आहे कमाल वयोमर्यादा। अपंगांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षापर्यंत राहणार आहे। तर या पद्धतीने पाहू शकता डिटेलमध्ये संपूर्ण जाहिरात हे उपलब्ध आहे। अर्ज करण्यासाठीचा जो नमुना आहे हा नमुना तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट काढून दिलेल्या वेळेमध्ये सबमिट करायचा आहे आणि अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज करू शकता। डिटेलमध्ये पाहू शकता देण्यात आला आहे कोणत्या वेळेपर्यंत तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे। तर या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमचा ॲड्रेस जो आहे त्या ॲड्रेसवर तुमचा जो अर्ज आहे हा पाठवायचा आहे महत्त्वाचे कागदपत्र जोडून। आणि यासाठी पाहू शकता शैक्षणिक पात्रता इतर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। ऑफलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। यानंतरनं पुढची जी अपडेट आहे ही पुणे महानगरपालिका अंतर्गत तुमच्या वैयक्तिक मोबाईल नंबर मेल ID वर तुम्हाला कळवली जाईल। तर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट एवढ्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।